आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांना फक्त कॉलेजचं दप्तर वागून जमत नाही मित्रांनो, असं सोयाबीनचे गतोडे पण व्हावं लागते। मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे, गोट्या पुण्यावरून गावाकडे सोयाबीन काढायला आलाय, तर चला तुम्हाला दाखवतो कशी असते सोयाबीन काढणे। आणि पावसामुळे लागलेली शेतकऱ्यांची वाट। सकाळ सकाळी रामपर्यात उठून शिवाय टाकलेले गतोडे घेऊन आलो, कारण आज सोयाबीन काढायला जायचं होतं। शेताला जाता जाता हे यमदेवांचं दर्शन झालं, जे शेतात सोया ठेवत नाही ना शेंगा ना हरभरा। 2-4 एकर सोयात असा नाश्ता करून जाते, रात्रभर डोळे फोडून बसावं लागतं सोयाबीन सांभाळत, तेव्हा कुठं ते मोठं होतं। शेतात पोहोचलं की आपला हत्यार घेऊन लागलो पातीला। इमानदारीने लईट उचलतं, पण काम केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो। बनमीच्या पेंड्या उपसलतो तेवढ्यात आवाज आला, गळाटा घे बाबा गळाटा। कुठून आवाज आलता हे तुम्हाला काही सांगत नाही मित्रांनो। आपलं पुढचं सावरलांनी फड तयार केला। आता तर खरा खेळ सुरू व्हायला। जसं जसं त्या गतुड्यावर सोयाबीन पडत होतं, तसं तसं इथं छातीत धडधड वाढत होती, कारण ढीग लईच लांब होता आणि ते गतुडे घेऊन बाहेर आम्हाला जायचं होतं। पहिलंच गतुडं माझ्या बोकांडी दिलं, ते वजन बघून मला कॉलेजची ध्यान आली। वरून मरणाचं ऊन, डोक्यावर गतुडं आणि पायात स्लीपर, देव दिसू राहिले ते डायरेक्ट देव। शेतात करणं गतुडे होताच तर पळत आकड्याकडे गेलो बाई, असली अंगाची आग उठलती। आई म्हणली चवळ घेऊन ये, मी म्हणलं लगेच का? हो म्हणलं की मला असली खुशी झाली बाई, 500ची नोट सापडल्यावर बी एवढी खुशी होत नाही।